हॅलो ऑल, वेलकम ऑल ऑफ यू टू द विदर्भ बायस प्लॅटफॉर्म. जसं की तुम्हाला थंबनेल कळलं असेल आणि मी थंबनेल थोडंसं तुम्हाला परत अजून स्पष्ट करते की नेमकी बाबा ही शिष्यवृत्ती आहे काय आहे हे नवीन निशुल्क पूर्णतः कोचिंग, तर कशी आहे ही स्कीम याच्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला माहिती देण्यासाठी आलेली आहे. पहा, तर या ज्या स्कीमचं नाव आहे मातुश्री प्रमिला देवी धुलीचंदर राठोड शिष्यवृत्ती. ही कशाला टार्गेट करते तर 2025ची जी कंबाईन आहे याचं संपूर्ण तुमचं प्रिलिम्स आणि मेन्स याचं पूर्ण तुमचं कोचिंग अभ्यास हे तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे निशुल्क अवेलेबल करून देण्यात येईल विदर्भ बायसला. मग त्याच्यासाठी काय क्रायटेरिया मॅडम, कसं आहे, कसं अप्रोच करायचं वगैरे वगैरे हे सगळं हळूहळू तुम्हाला एंड ऑफ द लेक्चर कळणार आहे. ठीक आहे. आणि त्यातल्या त्यात ही कुठलं स्पेसिफिकली आपण त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यवतमाळ जिल्ह्यासाठी आपण ही स्कीम जी आहे ती राबवत आहोत. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये पुढे काय आहे, अजून काय काय असणार आहे, कसं अप्लाय करायचं, काय क्रायटेरिया असणार आहे हे मी तुम्हाला आता समजून सांगणार आहे. ठीक आहे. बघा आता एक मिनटं फक्त. येस, तर ही जी शिष्यवृत्ती प्रवेश योजना आहे याच्यामध्ये ही जे माननीय आमदार श्री संजय राठोड सर हे जे पालकमंत्री आहे यवतमाळ वाशिम जिल्हा यांचे, तर यांच्या मार्फत ही स्कीम आणण्यात आलेली आहे. ज्याच्यामध्ये काय करणार आहोत आपण तर MPSC UPSC करणारे जे विद्यार्थी आहेत जे यवतमाळ जिल्ह्यासाठी त्यांनी ही स्कीम आणलेली आहे, ते त्याच्यामधले काही विद्यार्थी जे होतकरू विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी एक फ्री ऑफ कॉस्ट एक चांगलं क्वालिटी एज्युकेशन असावं आणि चांगली त्यांना मार्गदर्शन आणि पुढल्या कंबाईनसाठी टार्गेट 2025 साठी त्यांची प्रिपरेशन व्हावी आणि त्यासाठी त्यांनी ही स्कीम आणलेली आहे. ठीक आहे. आता बघा मी तुम्हाला आता या स्कीममध्ये असणार काय आहे हळूहळू ते सांगते. तर या स्कीममध्ये काय असणार आहे तर तुम्हाला एक नाव नोंदणी एक गुगल फॉर्म मिळणार आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला रजिस्टर्ड करायचं आहे. स्पेशली फक्त यवतमाळ जिल्ह्यासाठी ती आहे. ठीक आहे. आता कारण ते तिथल्या आमदारांनी तिथल्या मुलांसाठी आणण्यात आलेली ती एक फॅसिलिटी आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये आमचं काय विदर्भाचं काय कॉन्ट्रीब्युशन असेल ते पण मी तुम्हाला हळूहळू क्लिअर करते. पहा, जसं की 2024 साठी म्हणजे आता तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागणार. मी त्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये देते. त्या गुगल फॉर्ममध्ये तुम्हाला क्लिक करून तुम्हाला तिथे आपलं रजिस्ट्रेशन नोंदवावं लागणार आहे. तर ते 2 जून ते 16 जून पर्यंत तुम्हाला तुमचं नाव रजिस्टर्ड करावं लागणार आहे. ठीक आहे. परीक्षेचा जो दिनांक आहे त्याच्यासाठी मग काय होणार आहे, एक तुमची स्क्रीनिंग टेस्ट होईल. स्क्रीनिंग टेस्ट होईल 100 मार्काची, जशी आपली आयोगाची कंबाईन होते त्याप्रमाणे. आणि त्याचं जे सेंटर आहे कधी होईल काय हे सगळं तुम्हाला जसंही तुम्ही गुगल फॉर्म भरता त्यानुसार तुमच्या मोबाईलवरती आणि ईमेलवरती तुम्हाला विदर्भ IAS कडून तसं नोटिफिकेशन जारी करण्यात येईल. बरोबर. मग तशी ती जी एक्झाम आहे ही कंडक्ट केल्या जाईल तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे यवतमाळ जिल्ह्यामध्ये तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी ती काय होणार आहे तर तुमची एक्झाम होणार आहे. ठीक आहे. आणि त्याचा जो रिझल्ट आहे तर त्याच्यामध्ये नेमकं कुठला तर दिग्रस, दारवा आणि नेर हे तालुके, त्याच्यामध्ये 3 तालुके यांच्यासाठी ती स्कीम आहे. म्हणजे संपूर्ण यवतमाळ जिल्हा त्याच्यामधले दिग्रस, दारवा आणि नेर या तालुका स्तरावरती या 3च तालुक्यातले जे विद्यार्थी आहेत जे इच्छुक आहेत की आता त्यांना 2025 टार्गेट करायचं आहे कंबाईन, त्यांनी या स्कीमचा जास्तीत जास्त काय करते लाभ करून घ्यावा. ती जी स्क्रीनिंग टेस्ट आहे त्याचं नोंदणी तुम्हाला 2 जून ते 16 जून पर्यंत करायची आहे आणि 23 जूनला ती एक्झाम असणार आहे तुमची. ठीक आहे. आणि त्याचं तुम्हाला सेंटर दिग्रस, दारवा आणि नेर हे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी राहणार आहे. ठीक आहे. आणि ते तुम्हाला ते जो गुगल फॉर्म जो मी लिंक देते आहे त्याच्यावरती जे तुम्ही तुमचा नाव नोंदणी करणार आहे त्याच्यावरती तुमच्या नंबरवरती किंवा ईमेलवरती तुम्हाला नोटिफाय होऊन जाईल. ठीक आहे. आणि त्याचा जो निकाल आहे त्या परीक्षेमध्ये तुम्ही जे पार्टिसिपेट करणार मग त्याच्यासाठी काही क्रायटेरिया आहे का कुठल्याच जातीचा, कुठल्याच रिझर्वेशनचा कुठलाच त्या ठिकाणी संदर्भ नाही आहे. कितीही लोक दारवा, दिग्रस आणि नेरमधले कितीही स्टुडंट्स त्याला अप्लाय करू शकतात. किती तुम्ही हजारोनी केलं त्या ठिकाणी अप्लिकेशन तुम्ही एक्झामला येऊ शकता. पण त्यामधले केवळ 100 विद्यार्थी जे आहे ते सिलेक्ट करण्यात येतील जे त्या टेस्टमध्ये हायेस्ट परफॉर्म करतील. ठीक आहे. आणि त्याचा रिझल्ट लागेल 28 जूनला. ठीक आहे. आता याची जी घोषणा आहे ती आपण 30 जूनला करू आणि अभ्यास साहित्य वगैरे ह्या सगळ्या गोष्टी शिकवणी आपण 8 जुलै 2024 पासून स्टार्ट करतो आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये मी तुम्हाला परत अजून एकदा स्पेसिफाय करते की महाराष्ट्रामध्ये यवतमाळ जिल्हा आणि यवतमाळमध्ये सुद्धा दिग्रस, दारवा आणि नेर या ठिकाणी असणारे विद्यार्थी, मग त्यांच्या विद्यार्थी कसे तर त्यांचे 21 वर्ष एकदा
कंप्लीट असलं पाहिजे, कारण त्यांनी ग्रॅज्युएशनसाठी म्हणजे ते एक्झामसाठी अपियर्ड किंवा इलिजिबल क्वालिफाईड असले पाहिजे, 21 वर्षापेक्षा वरचे विद्यार्थी, प्लस ज्या विद्यार्थ्यांचं इन्कम हे 8 लाखापेक्षा कमी आहे, म्हणजे ते दुसरीकडे कुठेतरी नोकरधारक नसले पाहिजे, ठीक आहे, म्हणजे की ऑलरेडी जॉबवर आहे बाबा असे नाही, होतकरू आणि जास्तीत जास्त ज्यांना गरज आहे अशाच विद्यार्थ्यांना आपल्याला हा फायदा करून द्यायचा आहे. सो त्याचा तो एक क्रायटेरिया राहिला आहे. त्याच्यानंतर तुम्ही एकदा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही जर स्क्रीनिंग टेस्टमध्ये पास होता, 100च्या 100 विद्यार्थी, जे 100 विद्यार्थी आपण सिलेक्ट करू, तर त्याच्यानंतरचं जे 8 महिन्याचं 10 महिन्याचं जे पूर्ण कोचिंग आहे ते विदर्भ IASला या ठिकाणी अमरावती या ठिकाणी होणार आहे. आणि कम्प्लिटली निःशुल्क आमच्याकडून तुम्हाला पूर्ण इंटिग्रेटेडचा मेन्स आणि प्रिलिम्सचा संपूर्ण कंबाईनचा सिलेबस आपल्याकडे क्लासेस ऑफलाईन घेऊन करावे लागतील अमरावती या ठिकाणी, ठीक आहे. आणि अमरावती या ठिकाणी राहण्याचा आणि खाण्याचा जो खर्च आहे हा या शिष्यवृत्ती मार्फत 5,000 रुपये स्टायफंड त्यांना वेगळं मिळणार आहे, ठीक आहे. ते कुठल्या योजने थ्रू, तर ही जी योजना आपण जी बघतो आहे संजय राठोड योजना, मातोश्री प्रमिला देवी दुलीचंद राठोड ही जी योजना आहे या अंडर तुम्हाला ते 5,000 रुपये महिन्याचं स्टायफंड म्हणजे अमरावती येऊन राहण्याचं आणि खाण्याचं हा तुम्हाला स्टायफंड त्याच्यातून मिळणार आहे. पण याच्यासाठी तुम्हाला संपूर्ण 10 महिने जे तुम्ही अमरावतीमध्ये वास्तव करून जे शिकणार आहात इथे विदर्भ IASला ते पण तुम्हाला निःशुल्क मिळणार आहे ती कोचिंग, त्या 100 पोरांची बॅच. तर त्याच्यासाठी तुम्हाला 75% तुमचं अटेंडन्स थ्रूआउट असणं गरजेचं आहे क्लासेसमध्ये, ठीक आहे. ह्या काहीतरी त्याच्यामध्ये टर्म्स आहेत. सो दिग्रस, दारवा आणि नेर. आणि कुठली योजना, तर प्रमिला देवी धुलीचंद राठोड योजना, शिष्यवृत्ती योजना, ठीक आहे. आता त्याच्यासाठी तुम्हाला अजून जर परत कुठले जर डाऊट्स असतील तर तुम्हाला अकॅडमीचा हा नंबर मी फ्लॅश करते, तर तुम्ही डायरेक्टली त्यांना कॉल करू शकता. तसं तर मी अजून डिटेल तुम्हाला देते. गुगल फॉर्मचा लिंक येईल, त्याच्यानंतर तुम्हाला मेसेजेस येईल, ती तुम्हाला लिंक मी कमेंट बॉक्सलाही द्यायला लावते, ती तुम्हाला रजिस्टर्ड करायची आहे 16 जूनच्या आधी, ठीक आहे. बाकी तुम्हाला बाकी सांगण्याची गरज नाही की या ठिकाणी तुम्हाला निःशुल्क 10 महिने काय राहणार आहे, तर संपूर्ण सिलेबस साहित्य तुम्हाला माहिती आहे की अमरावतीची जी आपली अकॅडमी आहे विदर्भ IAS ही प्रशस्त आहे. त्या ठिकाणी आपली स्वतःची लायब्ररी देखील आहे आणि मी त्याचा एक तुम्हाला काय म्हणते एक व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करतेच या माझ्या व्हिडिओनंतर. सो तुम्हाला ते कळेल की या ठिकाणी तुम्हाला येऊन ते शिकण्यासाठी तुम्हाला पहिले तर ती स्क्रीनिंग टेस्ट पास करावी लागेल. तुम्ही कुठल्याही जाती धर्माचं कुठलंही बंधन नाही आहे, सगळ्याच्या सगळ्या आणि कितीही स्टुडंट तो फॉर्म भरू शकतात. दिग्रस, दारवा आणि नेर यवतमाळमधले, आणि त्यांनी क्वालिफाय केल्यानंतर ती एक्झाम सेंटरवरती आल्यानंतर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी एक्झाम होईल त्या डेटला, आणि मग ती क्वालिफाय झाल्यानंतर तुम्ही परत एलिजिबल राहाल 5,000 रुपये स्टायफंड पर मंथसाठी 8 ते 10 महिने आणि निःशुल्क कोचिंग फ्रॉम विदर्भ IAS, ठीक आहे. कुठलं तर टार्गेट 2025 कंबाईन, ओके. आता तुम्ही जास्तीत जास्त जे होतकरू विद्यार्थी आहे त्यांनी मला असं वाटते की या स्कॉलरशिपचा फायदा घेतला पाहिजे. तुमचं ते मी तुम्हाला सांगितलं की 8 लाखापेक्षा जास्त तुमचं इन्कम नसावं विद्यार्थ्याचं, 21 वर्ष इतकं कंप्लीट, म्हणजे ॲटलिस्ट तुम्ही काय असले पाहिजे तर इलिजिबल असले पाहिजे. मग पेपर कशावर होणार आहे, तर 100 गुणांचा पेपर होणार आहे तुमचा, मराठी इंग्लिश दोन्ही याच्यावर भाषेमध्ये तो राहणार आहे अवेलेबल, आणि वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पेपर तुमचा राहणार आहे जसा, आणि 1/4 निगेटिव्ह मार्किंग जी आपली आयोगाला असते एक्झॅक्टली त्याचप्रमाणे 1/4 निगेटिव्ह मार्किंग त्या ठिकाणी पण असणार आहे, ठीक आहे. तर याचा जो प्रवेश आहे तो तुम्ही घेऊ शकता. आणि राहिली गोष्ट याचा जो सिलेबस आहे तो जो आपला प्रिलिम्सचा सिलेबस आहे कुठला, तर कंबाईनच्या प्रिलिम्सचा, तर तो त्या सिलेबसवरती तुमचं काय होणार तर एक्झाम होणार आहे जी 23 तारखेला होणार, ठीक आहे. सो आय होप तुम्हाला कळलेलं आहे की यवतमाळ जिल्हा दिग्रस, दारवा आणि नेर निःशुल्क तुम्हाला कोचिंग असणारे विदर्भ IAS कडून ती पूर्णतः 2025 साठी म्हणजे होतकरू आणि ज्यांना खरंच गरज आहे अशा विद्यार्थ्यांना तिथले जे माननीय आमदार आहे संजयजी राठोड यांच्याकडून ही खूप जास्त त्यांच्यासाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी त्यांनी अवेलेबल करून दिली आहे. आणि विदर्भ IAS तर नक्कीच अशा कामांमध्ये पुढे असते, अग्रेसर असते, आणि त्याच्यामुळे आपण निःशुल्क त्यांना 10 महिने कम्प्लिटली कोचिंग देणार आहोत इथे ऑफलाईनला. आणि तिथले अमरावतीहून राहण्या खाण्याचा जो त्यांचा खर्च आहे तो त्या शिष्यवृत्ती मार्फत कंप्लीट होतो आहे आणि आपण पण त्यांना निःशुल्क देतोय, ठीक आहे. सो जास्तीत जास्त मुलांनी तिथे गुगल फॉर्म जो मी दिलेला आहे तो भरावा आणि त्याचा फायदा करून घ्यावा. स्पेशली जे यवतमाळ आणि दिग्रस, दारवा, नेर या ठिकाणी असणारे विद्यार्थी तुमची स्क्रीनिंग टेस्टला तुम्ही अपियर व्हा, तुम्ही सिलेक्ट व्हा, आणि नक्कीच तुमच्या पुढच्या भविष्यासाठी बेस्ट ऑफ लक तुम्हाला. आणि बाकी कुठल्याही क्वेरी असेल तर तुम्ही जो नंबर आहे अकॅडमीचा, 1 मिनिट मी तुम्हाला नंबर दाखवते म्हणजे त्याच्यावरती तुम्हाला कॉल करायला बेटर पडेल. जस्ट अ मिनिट, त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता, ठीक आहे.
हा नंबर आहे, फ्लॅश होतो आहे तुमच्या स्क्रीनवरती, तर याच्यावरती तुम्ही कधीही कॉल करून तुमचे पर्सनल डाऊट्स विचारू शकता. ओके, चलो, थँक्यू. हम साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे, हम साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे, जीतेंगे सारे दावे सारे वादे जीतेंगे, जीतेंगे दिल के ये मजबूत इरादे जीतेंगे, जीतेंगे हर मंजर को हर मुश्किल को जीतेंगे, जीतेंगे सबकी नजरें सबके दिल को जीतेंगे, साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे, हम साथ चले तो